मित्रांनो, स्वराज्य आणि वॉरियर्स या दोघांपासून बनलेला शब्द स्वॉरियर्स. हे स्वॉरियर्स म्हणजे आपले सुपर हिरोज. हे मुलांना खेळता खेळता कळावेत म्हणून आपण स्वॉरियर्स ट्रम्प कार्ड्स बनवलेत. आणि या ट्रम्प कार्ड्समध्ये ही एक शृंखला आम्ही सुरू केली, ज्याच्यामध्ये प्रत्येक भागात या ट्रम्प कार्ड्समधल्या एका कार्डमध्ये काय दिलंय, तो स्वराज्य योद्धा तुमच्याशी त्या कार्डमधून कसा बोलतो हे सांगायसाठीची बनवलेली शृंखला आहे. फॉर्मॅट असा आहे की आपण शफल करतो आणि येणारं कुठलंही कार्ड असेल त्या कार्डबद्दल आपण बोलायला सुरुवात करतो. पुढचं कार्ड आहे रघुनाथराव बल्लाळ अत्रे यांचं. रघुनाथराव बल्लाळ अत्रे यांचं कार्ड तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला त्यांचा जो हुद्दा दिसतो तो सिनियर असोसिएटचा दिसतो. रघुनाथ बल्लाळ अत्रे हे सबनीस म्हणून शहाजीराजांनी महाराजांबरोबर जे मंत्रिमंडळ पाठवलं त्यातले एक होते. अतिशय अनुभवी असं त्यांचा उल्लेख आहे. त्यांचा रँक त्यामुळेच 12 आहे. पुढे त्यांचं टेन्युरोमीटर बघितलं तर अगदी सुरुवातीच्या भागात अगदी जावळी जिंकून घेण्यापर्यंत अफजल वधापर्यंत त्यांचे उल्लेख आहेत. नंतरही त्यांचं काम आहे, पण त्यामुळं टेन्युअर तुम्हाला 60 दिसते. बॅटलफील्ड पार्टिसिपेशन 65 दिसतं. सक्रिय राजकारणात युद्ध प्रसंगात पण लढायचं वेळ त्यांच्यावर येईल असं कदाचित त्यांना वाटलं नसेल. ते सबनिसी करायला म्हणून आले होते, पण महाराजांनी त्यांचा उपयोग, त्यांच्या अनुभवाचा उपयोग अनेक मोहिमांमध्ये त्यांना नेतृत्व देऊन पण केला होता. त्यामुळे तुम्हाला बॅटलफील्ड पार्टिसिपेशन 65 दिसतोय. परफॉर्मन्स तुम्ही बघितलं तर 8 आहे. परफॉर्मन्स 8 असण्याचं कारण असं की सलग जवळजवळ प्रत्येक सुरुवातीच्या मोहिमेमध्ये जी अधिकृत स्वराज्याची मोहीम होती, मुघलांवर छापे मारणं वगैरे नाही, जी अधिकृत होते म्हणजे काय, सुप्याचा परगणा स्वराज्यात आणणं हा महत्त्वाचा छापा होता, ज्याच्यासाठी लीडर आपल्याला अतिशय अवघड नातं होतं. महाराजांचा सावत्र मामा होता तो मोहिते मामा, त्यांच्यावरती हल्ला करताना अतिशय अनुभवीपणे काळजीपूर्वक हाताळणं गरजेचं होतं. ते करण्याचं काम रघुनाथरावांकडे दिलं होतं. त्यामुळे अनेक मोहिमांमध्ये त्यांनी सुरुवातीला नेतृत्व गाजवलं. त्यामुळे 8 आहे. रिमार्केबल फीट रिलेटिव्हली कमी आहे, 7. स्वराज्य हा एक नौदलाचा जो विस्तार झाला जावळी जिंकल्यानंतर, त्यातल्या एका मोहिमाचं महत्त्वाचं नेतृत्व रघुनाथरावांनी केलं. रिमार्केबल फीट तुम्हाला 7 दिसेल. तुम्ही जर त्यांचा इन्सिग्निया पाहिला तर तुम्हाला अर्थात उच्च पदस्थाच्या पेक्षा एक थोडा कमी असा 2 सुवर्ण गोल दिसतील. त्यांचा जो विभाग दिसतोय तो तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन दिसेल. अनेक युद्धांमध्ये असलेले तरी सुद्धा ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून आले होते. त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटर दिसतोय जे स्वराज्यासाठी लढले होते, स्वराज्यासाठी अधिकृतपणे लढले होते. आणि त्यामुळे तो तराजू आणि दौत दिसते. आणि जर तुम्ही जेम्स बघितले तर नेतृत्व कौशल्य अर्थात सबनीस म्हणून आले होते आणि अनेक नेतृत्वांमध्ये अधिकृतपणे स्वराज्य सेवेत काम करताना अनेक मोहिमांचं नेतृत्व केलं होतं. नेतृत्व कौशल्याची त्यांच्याकडे जबाबदारी होती, नेतृत्व कौशल्य होतं. त्यामुळे सगळ्यात खालचा जेम तुम्हाला चालू दिसतोय. रघुनाथ बल्लाळ अत्रे या भागात आपल्याला भेटले. अगदी सुरुवातीपासून वेगवेगळ्या प्रकारचे स्वराज्य योद्धे आपल्याला भेटत आहेत. स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळातले शहाजीराजांनी पाठवलेल्या मंत्रिमंडळातले एक असे रघुनाथराव आपल्याला भेटले. पुढच्या भागात बघू आपल्याला कोण भेटतंय. तोपर्यंत जय शिवराय.